हाय गाईज, कशा आहात तुम्ही? तर मस्त ना. आणि तुमची कालची एकादश कशी गेली कमेंटमध्ये नक्की सांग. आणि आमच्या एकादशीची सुरुवात अशी झालेली, मस्त अशी देवपूजा केली आणि रांगोळी काढली नव्हती, कारण हिंदवी ती काही रांगोळी ठेवतच नाही. त्यानंतर मस्त असं तळण म्हणजे उपवासाचे पापड्या चिपड्या तळल्या आणि शाबूची खिचडी सुद्धा केलेली होती. आणि आमच्या घरात ना 4 माणसांचे 4 प्रकार आहेत, त्यामुळे ना असं काही करावं लागतं. उपवास असू नसो आम्हाला प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं करावंच लागतं. त्यामुळे असं मस्त वेगळं वेगळं केलेलं होतं. खिस तळला होता, खिसासाठी शेंगदाणे वगैरे सर्व काही तळलं होतं. शाबूच्या पापड्या, पळी पापड्या, चकल्या, चिप्स सगळं काही घरचं तळलेलं होतं. त्यानंतर हे बघा मस्त असं तळण केलं आहे. आणि त्यानंतर मस्त असा पाऊस आला. हे बघा पावसाचं कथा काय सांगायचं. पाऊस आजसुद्धा येत होता. चला मग पाऊस तर येणारच, त्याचं काम पावसाचं कामच आहे ते. चला मग आज मस्त जरा जोरदार पाऊस आलेला होता. आणि थोडं तर नंतर हिच्या घोड्याचा कान तुटला आहे, म्हणून ते बसवायसाठी जायचं होतं. हिंदवी कशी नाचते बसवायला जायचं आहे म्हणून दुपारी घरी आली. यांनी आणलेली होती लस्सी, तीच मस्त अशी लस्सी पिलत आणि हिंदवी झोपली होती, म्हणून तिची ठेवली यांनी काढून ठेवली होती. चला मग संध्याकाळी मंदिरात जायचं म्हणून असं मस्त आवरून थोडासा चहा घेतला. त्यानं हे बघा त्यानंतर पुन्हा थोडंसं आवरलं बाहेर गेलो. मस्त असं बाहेर चाललं होतं. आमच्यासोबत पाटील मावशी आलेल्या होत्या. बघा आणि आमची हिंदवी रुक्माई कशी दिसते माझी छोटी, आणि माझंही गेटअप कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तुम्हाला आता पूर्ण दिसत नाही, पुढील व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ माझं गेटअप दिसणार आहे. तर गेलो तर आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. तिथं मस्त आम्ही असं हे बघा हिंदवीने तर मस्त असं आवरलेलं होतं. ती म्हणत होती तर जय जय करायचं आहे, तर तेच तिला कर म्हटलं. आणि मस्त असं आम्ही जय इथं पाया पडलो. आतमध्ये पाया पडत होते म्हणून आम्ही असं मस्त इथं बाहेर वाट पाहत बसलेलो होतो. माझा एक वाटे पाय कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. 6वारीची 9वारी नेसलेली आहे मी. चला मग त्यांचं दर्शन झालं होतं म्हणून आम्ही दर्शनाला आतमध्ये गेलेलो होतो. हे बघा मस्त असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. इथे दर्शनाला आत गेलो. आणि आमचं शूटिंगवाला तर एवढं हे नाही परफेक्ट, त्यामुळे असं चाललेली आहे आमची शूटिंग बघा. त्यानंतर मस्त असं आतमध्ये जाऊन दर्शन घेणारच होतं. ते शूटिंगचं कुठं काय चाललेलं होतं काय माहिती. मंदिरात पाया पडून एकमेकांना मस्त असं हळदी कुंकू वाहिलं आम्ही, म्हणजे लावलं. आणि त्यातून पुढे ना मस्त आम्ही इतके छान छान फोटो वगैरे काढले आणि बाहेर आलो. बघा मस्त असं विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा वाहिले. हे आहेत आमच्या छोट्याशा मंदिरातले विठ्ठल रुक्मिणी. कसे वाटले तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मस्त असं आज आषाढी एकादशी निमित्त मस्त असं पूजन आणि बाहेर प्रसाद वाटप होता, तिथं प्रसाद घेतला आणि पुढे निघाले. बघा मस्त असं मेन गाभाऱ्याला असा राऊंड मारून घेतला. त्यानंतर आम्ही त्या सभा मंडपामध्ये बसलेलो होतो. बघा इथे गरुडही आहेत, दोन्ही बाजूंना आहेत, पण एकच घेतलं शूट मी. आणि आम्हाला राऊंड मारून येईपर्यंत एवढी सारी गर्दी झाली होती दर्शनासाठी. नंतर आम्ही इथे बसलो. इथे गाभाऱ्यात मस्त असं भक्तिमय वातावरण होतं. तिथे बसलो होतं आणि हिंदवीचं मस्त असे दोन्ही केळं हातात घेऊन खायचं काम चाललेलं होतं. चला मग असं मस्त वगैरे बसलं होतं. त्यांना काय वाटलं फोटोज काढते, मस्त असे पोज देऊन बसलेल्या होत्या. बघा किती भारी पोज दिली. त्यांना वाटलं फोटोज काढते. त्यानंतर घरी आलं मी खूप सारे फोटो काढले. चला मग आजची आमची आषाढी एकादशी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.